तेव्हा तुमचा सबकॉन्शियस माइंडचा सपोर्ट जेव्हा होतो तेव्हा तुमची विचार क्षमता जी आहे ना एवढी तीक्ष्ण होती. आणि ज्यावेळेस तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा एखादा बाण सुटल्यासारखा ना थेट समोरच्याचा माइंडला ना कॅप्चर करतो. आता तुम्ही कितीही बोला व्यर्थ बडबड काही होत नाही, त्याचा उपयोग होतो का? त्याचा काही उपयोग होत नाही. काही उपयोग होता असं तुम्हाला वाटत सुद्धा नाही का? तुमची विचार क्षमताच तसं आहे. तुमचं बोलणं जे आहे त्याच्यामध्ये धार नाहीये, प्रभावी तुमचं बोलणं कोणाला वाटतच नाहीये. बघा तुम्ही आता काहीतरी बोलायचं म्हणून आपण बोलायला सुरुवात करतो. मग असं काहीतरी बोलायचं म्हणून बोलण्यापेक्षा अजून मौन राहिलेलं कधीही बरं. पण मौनची कला सुद्धा तुम्हाला येत नाही. जवळपास सांगायचं म्हणलं तर ना आपण जे जीवन जगत आहे ते फार म्हणजे फार लोअर लेवलला जीवन जगत आहे. आपण लोअर म्हणजे असं समजू नका की तुम्हाला खायला प्यायला काय नाही, राहायला घर नाही किंवा चांगला जॉब नाही, ह्याचं गोष्ट म्हणेन मी. तुम्ही भलेही श्रीमंत असाल, करोडपती असाल, त्याच्याशी काय देण्याघेणं नाहीये. जीवनाचा जो स्तर आहे तो फारच लोअर आपण जगतो. म्हणजे विचार क्षमता अगदी तुच्छ, बोलण्यात काही एनर्जीच नसतो, आदर्श घेण्यासारखं तुमचा आदर्श घेण्यासारखं काहीच नसतंय. रुटीन जीवन जगत असतो. आणि रुटीन जीवन जगत आपण स्वतःला असा भास समजून घेतो की मी फार म्हणजे काहीतरी वेगळं करत आहे असं पण स्वतःला भासवतो. कारण भासवायला पण गरजेचं आहे. माइंडचं एक गेम आहे. नाही भासवलं तर तुम्हाला कसं तरी वाटेल की मी जे करतोय मी ते म्हणजे फार म्हणजे असं वाटतंय आपल्याला. म्हणून आपण काय करतो, स्वतःला असं भासवून घेतो की मी फार काहीतरी करते. एखादा शॉप मध्ये काम करणारा माणूस राहू द्या किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करणारा माणूस राहू द्या, तुझं लाईफ जगत असतो एकदम मिनिमम असतो, बस तेच. पण तो स्वतःला असं भासवून घेतो की मी काम करू लागलो म्हणून हे असं चालू लागलं, म्हणजे माझ्यामुळे हे एवढे लोक चालू, असं तो स्वतःला भास करून मग इगो निर्माण करून घेतो. इगो निर्माण करायला काय होतं, मग त्याला असं वाटतं की काहीतरी तो व्यक्ती आहे. फक्त वाटत असतो की व्यक्ती काहीतरी आहे, मी पण काहीतरी आहे, पण आतनं त्याला पण माहित असतं की मी पूर्ण आतनं रिकाम आहे. लोकांच्या नजरेत काहीतरी व्हावं म्हणून तो वारंवार सांगत असतो, घरी बाहेर की माझ्यामुळे असं, माझ्यामुळे तसं, की माझा सुद्धा काहीतरी वलय निर्माण व्हायला पाहिजे, काहीतरी प्रेस्टीज माझं पण व्हायला पाहिजे, स्टेटस माझं काहीतरी राहायला पाहिजे. मग याच्याने इगो निर्माण होतो. मग तो इगो जो आहे तो तेवढ्या पुरतं त्याला व्यवस्थित ठेवतो, पण आत्मा मात्र तो रिकामा असतो. जी व्यक्ती आत्मा भरलेली आहे ती व्यक्ती फार काही करते, फार म्हणजे फार काय करते. तुम्ही जे करते ते 10 पट करते, पण कधी ती व्यक्ती म्हणणार नाही मी करतो म्हणून असं होतंय, मी करतो म्हणून हे चाललंय, मी करतो म्हणून जग चाललंय, माझ्यामुळे एवढे लोक चालले, तेवढे एम्प्लॉय माझ्यामुळे जगलं, असं कधीही बोलणार नाही. असं कधीही तो बोलणार नाही. उलट तो असं म्हणणार की तुमच्या सर्व सहकार्यामुळे मी आता ह्या स्टेज मध्ये आहे, मी असं करू शकलो. एक नम्रता त्या व्यक्तीमध्ये येते. इगो नाही येत, अजिबात येत नाही. एक क्लू तुम्हाला देतो. समजा कोणती तरी व्यक्ती इगोइस्ट आहे, अहंकार आहे त्याला, तर समजा की आतून तो व्यक्ती पूर्णपणे रिकाम आहे. आतून तो व्यक्ती पूर्णपणे रिकाम आहे म्हणून तो इगोनी स्वतःला भरत आहे. आणि जी व्यक्ती आतनं पूर्ण भरलेली आहे त्या व्यक्तीकडे तुम्हाला इगो अजिबात मिळणार नाही, हुडकून सुद्धा मिळणार नाही. तुम्ही कितीही ओळखा त्या व्यक्तीकडे तुम्हाला इगो मिळणार नाही. म्हणून ती व्यक्ती त्या लेवलला पोहोचलेली असते. ज्या व्यक्तीकडे इगो असतो तो व्यक्ती वरच्या स्तराला कधीही जाऊ शकणार नाही, कारण त्याचा तो इगो आहे तो नेहमी खाली ओढत असतो. आणि ज्या व्यक्ती वरच्या स्तराला पोहोचलेली आहे, समजा त्या व्यक्तीकडे इगो अजिबात नाही. इतिहासामध्ये तुम्ही कितीतरी उदाहरण पाहू शकता. जी व्यक्ती वरच्या लेवलला आहे त्या व्यक्तीकडे इगो तुम्हाला अजिबात मिळणार नाही. सेल्फ रिस्पेक्ट मिळेल पण इगो मिळणार नाही. म्हणून
स्वतःला ह्याच्या त्याच्या आचरणामुळे भरण्यापेक्षा, ह्याच्या त्याचे विचार आपण फॉरवर्ड करण्यापेक्षा, ह्याच्यासारखं त्याच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण आपलं जो ओरिजिनॅलिटी आहे तसं जगायचा प्रयत्न करा. आपले स्वतःचे विचार बाहेर आणण्याचा प्रयत्न करा. आपलं अंतर्मन स्वच्छ करा. अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. अंतर्मन स्वच्छ केल्याने स्वतःचे विचार आत यायला सुरुवात होते. मग जेव्हा तुम्हाला स्वतःचे विचार आत यायला सुरुवात होतील तेव्हा ते विचार लोक फॉरवर्ड करतील, त्याचं आचरण करतील लोक. तुम्ही एखादं आचरण करण्यापेक्षा तुमचं आचरण एखादे लोक करायला पाहिजे असं तुमचं वागणूक ठेवा. तुमचा जो नॉलेज आहे त्याचं स्टँडर्ड वाढवा. इगो अजिबात येऊ देऊ नका. कारण इथे इगो यायचं फार म्हणजे फार ना संभावना आहे. जरा तुमच्यामध्ये काहीतरी नॉलेज आलं, जरा काहीतरी थोडस काहीतरी, कारण अंतर्मन थोडं जरी स्वच्छ झालं, जसं आपण नदी असतो, तुम्ही भले कचरा काढू नका, पण तुम्ही कचरा असं थोडं थोडं सरकवायचा जरी प्रयत्न केला तरी पाणी दिसायला सुरुवात होतं. पाणी दिसायला सुरुवात झाली की आपण म्हणतो हा दिसलं पाणी, मिळालं मला पाणी, इगो झालं. तसं तुम्ही तुमच्या अंतर्मन थोडस जरी स्वच्छ झालं तर तुम्हाला काहीतरी नॉलेज येईल तुमच्या याच्यामध्ये. मग तुम्हाला असं वाटेल की मी नॉलेजचा धनी झालेला आहे. मग इगो यायला सुरुवात होते. म्हणून इगो येऊ देऊ नका. जे नॉलेज येऊ द्या. आणखी स्वच्छ करा अंतर्मन, आणखी स्वच्छ करा. मग एक दिवशी असा होईल नदी पूर्णपणे भरून दिसेल. आतले झरे जे आहेत ते स्वच्छ पाणी भरले जातील. मग मात्र तुम्ही थांबू शकणार नाही. तुम्ही बोलायचं थांबणार नाही, विचार करायचं थांबवणार नाही. जे काम करायचं आहे तुम्हाला ते काम तुम्ही थांबू शकणार नाही. कारण एनर्जी एवढा भरून असेल तुमच्यामध्ये, एनर्जी लेवल एवढा असेल. कारण तुमचा माइंड नाही, आता तुमचा सबकॉन्शियस माइंड तुमच्या सपोर्टला असणार आहे. कारण तुमचा कॉन्शियस माइंडचा सपोर्ट घेऊन तुम्ही जास्त लांब जाऊ शकत नाही. कारण कॉन्शियस माइंड त्याची एक सीमा आहे, पण तुमचं सबकॉन्शियस माइंडचं सीमा काही नाही, असीम आहे, असीम अनंत आहे. त्याची पॉसिबिलिटी फार आहे, त्याची पॉसिबिलिटी फार आहे. म्हणून सबकॉन्शियस माइंडला सपोर्ट घेऊन तुम्ही पाहिजे ते करू शकता, पाहिजे ते करू शकता. तुमची विचारसरणी, तुमचं राहणीमान तुम्हाला ऑटोमॅटिक येत जाईल. ऑटोमॅटिक तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्हाला अजिबात कळणार नाही की तुम्ही असं बोलू शकता, तुम्ही असं वागू शकता, असं तुम्हाला वाटणार सुद्धा नाही. आता पूर्ण उलट आहे. आता तुम्ही फक्त एखाद्या व्यक्तीसारखं थोडस बोलायचा प्रयत्न करता, एखाद्या व्यक्तीसारखं वागायचा प्रयत्न करता थोडस, आणि सांगायचं म्हणतं की मी त्याच्यासारखंच करू लागलो, मी त्याचा आदर्श घेऊ लागलो, मी त्याला फॉलो करू लागलो, त्यासारखंच मी राहण्याचा प्रयत्न करू लागलो. कोण करा म्हणले तुम्हाला? दुसऱ्यासारखं कोण वागा म्हणले? ठरवता तुम्हीच वागायचं, ठरवता त्यासारखं वागायला सुरुवात करता आणि चार लोकांना सांगत फिरता की मी त्यासारखं वागायला सुरुवात केलो. आपला जो मूर्खपणा आहे ना त्याचा काही अंत नाही. आपल्या मनाचा जो मूर्खपणा आहे ना तो एवढा फुलिश आहे ना की नीट जर तुम्ही सेल्फ अनालिसिस केलं तर तुम्हाला हसू येईल की आपण काय करतोय. पण आपल्याला वेळ कुठे आहे सेल्फ अनालिसिस करायला? कारण सेल्फ अनालिसिस जर आपण केलं तर तुमचं माइंड डायव्हर्ट होऊन सबकॉन्शियस माइंड मध्ये जातं. म्हणून तुम्हाला सेल्फ अनालिसिस तुमचं माइंड करू देते. काय सेल्फ अनालिसिस करतात? इकडे तर इकडे जा, तिकडे जा, म्युझिक आहे, मूवी बघ, काय तर कर, पण सेल्फ अनालिसिस करू नको. कारण सेल्फ अनालिसिस केल्याने तुमचं मन मरतो, कॉन्शियस माइंड मरतो. कॉन्शियस माइंड वरती आपला विश्वास उडून जातो. आपला बुद्धी जो आहे आपला कॉन्शियस माइंडला ऍक्सेप्ट करू शकणार नाही. म्हणून तुमचं माइंड तुम्हाला सेल्फ अनालिसिस करू देणार नाही. विघ्न आणतो, डायव्हर्ट करतो माइंड की हे असं का करतो. तुम्ही मेडिटेशनला जरी बसला तरी तुमचा माइंड डायव्हर्ट करतो. तुम्ही एकांत शांत बसा तरी तुमचा माइंड जो आहे तुम्हाला बसू देणार नाही. कारण जेव्हा तुम्ही
एकांत मध्ये असता, एकट्या असता, काही विचार नसते, तेव्हा तुम्हाला तुमचा मनाचा विचार सुरू होतो की माझं मन असं का वागतंय. मग मन जो आहे बोट आपल्याकडे वळू देणार नाही, कधीच वळू देणार नाही. कारण त्याला माहित आहे तुमचं जर कॉन्शियस, तुमचा जर अवेअरनेस जो आहे तो जर तुमच्या माइंडकडे वळाला तर माइंड टिकणार नाही. जो स्वतःला मालक समजून बसलेला आहे तुमचा, तर तो मालक राहणार नाही, तो सडनली नोकर होणार, हे त्याला पूर्णपणे माहिती आहे. म्हणून तो तुम्हाला तिकडे डायव्हर्ट होऊ देणार नाही. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या माइंडकडे वळत जाणार त्या वेळेस तो तुमचं लक्ष विचलित करून दुसरीकडे तुम्हाला डायव्हर्ट करणार. म्हणून आपला जो ऍक्टिव्ह माइंड थेरपी आहे ना, त्याच्यामध्ये तुमच्या माइंडला एक क्षणाचा सुद्धा विचार करण्याचा चान्स दिलेला नाहीये त्याच्यामध्ये, की तुमचं माइंड दुसरीकडे, तुमचं लक्ष दुसरीकडे विचलित करू ह्याचा ना चान्सच आपण द्यायचं नाही. काय करायचं, ब्रीदिंग जो आहे एवढं फास्ट करायचं ना, जसं एक ब्रीथ वर दुसऱ्या ब्रीथ आपण असं फास्ट व्हायला पाहिजे. आणि जम्पिंग सुद्धा ना असं व्हायला पाहिजे, एक रिदमच नको आहे अजिबात. ना जम्प मध्ये रिदम नको, ना ब्रीथ मध्ये रिदम नको. फास्ट 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 एवढं फास्ट व्हायला पाहिजे ना. मग त्याच्याने काय होतं, तुमचा माइंड जो आहे ना त्याला काही कळणार नाही. इकडे जाऊ का तिकडे जाऊ का, याचं मन कुठं विचलित करू काय कळणार नाही. कारण ऑलरेडी तुमचं मन एवढं विचलित झालेलं असतो ना, ब्रीदिंग करायचं, जम्पिंग करायचं, माइंड काय चालतच नाही. मग काय होतं, शांत होतो, मग काही विचारच करणार नाही. जाऊ दे, काय हे माझ्या डोक्याचा बाहेरचा भाग आहे म्हणून शांत बसणार. आणि ज्या वेळेस तो शांत होतो रे होतं की धन्य, आपण काय करायचं, ज्यावेळेस तुम्हाला स्टॉप म्हणलं जाते तेव्हा सडनली थांबायचं. थांबून मग तुम्ही ज्या पोझिशन मध्ये त्या पोझिशन मध्ये बसायचं तर बसा, झोपायचं सडनली झोपायचं बस. मग मी जे इन्स्ट्रक्शन देतो ते इन्स्ट्रक्शन जे आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये डायरेक्टली जातात. एक 5-7 मिनिटात तुमचे सबकॉन्शियस माइंड मध्ये डायरेक्टली विचार करतात. आणि तुमचं शरीर आणि मन पूर्णपणे थकल्यामुळं तुमचं कॉन्शियस माइंड काही ऍक्सेप्ट करू शकणार नाही. डायरेक्टली सबकॉन्शियस माइंडच विचार ऍक्सेप्ट करतात. जे विचार, जे सजेशन आम्ही देतो ते डायरेक्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातो. आणि ज्यावेळेस ते तुमच्या डीप सबकॉन्शियस माइंड मध्ये जाईल, सडनली तुम्हाला एक अनुभव येईल की तुमचे विचार करण्याची क्षमता वाढत आहे, तुमचं बोलण्याचं भाषाशैली सुधारत आहे, तुमची वागणूक सुधारत आहे. आणि हे सगळं माझ्या आतनं येते, हे माझं आहे, आपलंच आहे, दुसऱ्यांचं नाही, हे माझं आहे असं तुम्हाला वाटायला लागेल. जे विचार आहे, जे वागणूक आहे, जी भाषाशैली आहे, हे कोणाचं विचारसरणी नाहीये, कोणाचा आदर्श नाही, हे माझं स्वतःच आहे असं तुम्हाला वाटतं. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःच काहीतरी करता तो आनंदच वेगळा असतो. तो आनंदच वेगळा असतो. एक शब्द जरी तुम्ही स्वतः, एक वाक्य जरी तुम्ही स्वतः तयार केले तर त्याचा आनंद फार मिळतो. तुम्ही आतापर्यंत कधी तुम्हाला असं घडलं का? कधी कधी घडतं बघा की असं काय आपण बोलून जातो की त्यापूर्वी कोणी बोललेलं नाही, फर्स्ट टाइम तुम्ही बोललेलं आहे, म्हणजे वाक्य रचना तुम्ही तसं केलेली आहे असं तुम्हाला वाटतं. पण ज्यावेळेस तुम्ही असं उच्चार करता, एखादं वाक्य उच्चारता, त्यावेळेस जो आनंद असतो तुमचा, फारच फार आनंद मिळतो तुम्हाला. विचार करा, एक वाक्य तुमच्या अंतर्मनात आलेलं तुम्हाला एवढा आनंद मिळत आहे, तर कंटिन्युटी जो आहे असलं वाक्य जर तुम्ही बोलत गेला मग तुम्हाला किती आनंद मिळणार. तुम्हाला आनंद तर मिळणार, त्या वाक्याचा समोरच्यावरती प्रभाव सुद्धा पडणार आणि तुमची विचार क्षमता सुद्धा वाढणार. हे सर्व गोष्टी आहेत, एकमेकांशी निगडीत आहेत. ह्याला आपण वेगवेगळ्या नाही करू शकत. एक आला की त्याच्या पाठीमागं ऑटोमॅटिक सर्व येत जातो. म्हणून बेसिक जो आहे तुमचं अंतर्मन स्वच्छ करायचं आहे, सबकॉन्शियस माइंड क्लीन करायचं आहे. एकदा सबकॉन्शियस माइंड क्लीन झाला की मग सर्व पॉसिबिलिटी तुमच्यामध्ये यायला सुरुवात होते. कॉन्सन्ट्रेशन येईल, मेमरी पॉवर येईल, विल पॉवर येईल, बोलण्याची क्षमता वाढेल, बघण्याची क्षमता वाढेल, ऐकण्याची क्षमता वाढेल, क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन, हे सर्व गोष्टी आहेत. सर्व म्हणजे सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली